राम राम मंडळी, गावाकडची वाट चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आज आपण करणार आहे हरभऱ्याची भाजी. हरभऱ्याची भाजी म्हणलं की आपल्याला ताजी लुसलुशीत अशी हरभऱ्याची भाजी दिसती, जी शेतातनं काढून आणलेली असते. आणि ह्या भाजीची चव एकदम अप्रतिम अशी चव ह्या भाजीची असते. तर मातीचं भांडं घेतलंय मी आज. हंडी ठेवली, आता ह्याच्यात पाणी ओतलंय. आता कुठल्या प्रकारची भाजी कशा प्रकारची बनवणार आहे हिलाच माहिती आहे. आता एकदम साधी सोपी, जास्त मसाला नाही ना, काहीच नाही त्याच्यात. बर, सुरुवातीला आपण ह्या पाण्यात डाळ, मुगाची आणि घरची डाळ आहे, न धुताच टाकणार आहे मी. चांगली शिजेल. तर अर्धी वाटी मुगाची डाळ मी शिजायला घातली. जरा 60-70% शिजली की मग आपण भाजी घालणार. तोपर्यंत जाळ भरपूर लावून घ्यायचा. तर तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, बरं का, हे भाजीला धुवायचं तर नसतंच. आता आपण काढले शेतातनं, धुतल्यावर ही जी चव आहे ही चव निघून जाणार सगळी, त्याच्यामुळे ह्याला धुवायची नाही. ही भाजी मी स्वतः माझ्या हाताने काढलेली आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावर एक नाही एक शेंडा मी बघूनच घेतला. याच्यावर आळी वगैरे येऊ दिली नाही. तरी पण आपण काय करायचं, भाजी अशी घ्यायची आणि अशी अशी करायची, झटकायची. एखादा कीटक जर असला तर ते निघून जाईल. नाही, पण मी दाखवलं फक्त. माझ्याकडं येणारच नाही, कारण मी एक एक प्रत्येक शेंडा बघून घेतलेला आहे. आजकाल काय व्हायला लागले मित्रांनो, आपण आपल्या चवीसाठी मसाल्याचा भडीमार भाज्यांमध्ये करतो आणि ह्या मसाल्याच्या भडीमारामुळं आपली प्रकृती बिघडत जाते. तुम्ही प्रयोग करा, ज्या भाजीमध्ये जास्त मसालेदार आहे, किंवा तुम्ही जर हॉटेलमध्ये जेवायला गेला तर तुमच्या पोटाच्या तक्रारी चालू होते, त्या बद्धकोष्ठताची तक्रारी चालू होते. त्याच्यामुळे तुमची प्रकृती सगळी बिघडून जाते, ढासळून जाते. तर कमीत कमी आपण मसाल्यामध्ये आपलं जेवण कसं चांगलं होईल आणि सात्विक होईल याचा आपण विचार केला पाहिजे. डाळ शिजली आहे, जास्त गाळ पण नाही झाली, पण शिजत आली आहे आता चांगली. त्यात ही भाजी घालून घ्यायची आपल्याला. चांगली मिसळून घेऊ डाळीमध्ये. आता भाजी पण शिजवून घ्यायची आपल्याला. तर भाजी चांगली शिजली आहे. आपण आता त्याला फोडणी द्यायची तयारी करून घेऊ. लसूण सोलून घेतलाय, ठेचून घेते. ठेचला तर त्याची चव चांगली लागते चिरून टाकण्यापेक्षा. लसूण ठेचून झाला. आता आपण ह्याच्यात पळीमध्ये तेल घेऊ फोडणीला. आणि आरावरती गरम करायला घेऊ. तेल चांगलं गरम झालंय. मोहरी टाकून घ्यायची, जिरं आणि लसूण. तडका मस्त बसलाय. आता आपल्या ह्या 2-4 लाल मिरच्या आणि मिरची पावडर. आता हे मस्तपैकी तडका त्याच्यात टाकून देऊ आणि पटकन टाकून ठेवू. भाजी मस्त शिजली. खरं तडक्याच्या आधीच मीठ टाकायला पाहिजे होतं, पण आता शेवटी मीठ टाकून घेते आणि आपली भाजी तयार झाली आहे. तर भाजी खाली उतरून ठेवली मस्तपैकी. आता चुलीवरच्या ज्वारीच्या मस्तपैकी भाकरी करून घ्यायच्या आणि गरम गरम झाडाखाली मस्त असं जेवायचं, ताजं ताजं. तर आपलं ताट तयार आहे मित्रांनो. आपल्याला भाजी भाकरी
तोंडी लावायला इकडे कांदा आहे, टमाटा आहे, काय पाहिजे ते घ्या. सगळ्यांनी जेवायला या. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. जय गुरुदेव दत्त.